नमस्कार, महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा। मुलुंड पश्चिमेला होणाऱ्या स्कायवॉकला नागरिकांनी विरोध केलाय। स्कायवॉकचं काम बंद करण्यासाठी नागरिकांनी आंदोलनही केलं। स्कायवॉक नागरिकांच्या हिताचा नसून त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे स्कायवॉकच्या विरोधात नागरिकांनी दुकानंही बंद केली होती। मुलुंड रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागात नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनानं स्कायवॉक बांधण्याचं काम सुरू केलं। मात्र अशा स्कायवॉकची नागरिकांना गरज नसून त्या स्कायवॉकमुळे नागरिकांची अडचणच जास्त होणार असल्याचं इथले नागरिक सांगत आहेत। त्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिलाय। नालायक असणाऱ्या MMRDला एवढंही कळत नाही की 70 कोटीचा जो बजेट आहे त्यांनी या ठिकाणी नको त्या रोडला या ठिकाणी त्यांनी गुंतवलेला आहे। गरज नसतानाही त्यांनी लोकांच्या माथ्यावर लोकांचा जो काही कर असतो त्या करातला पैसा या ठिकाणी त्यांनी या MMRDने या ठिकाणी त्या मातीमोल अशा त्याच्यामध्ये त्यांनी हा पैसा टाकलेला आहे। हम लोग धंधा पण नहीं होगा तो हम लोग बैठेगा तो हम लोग इधर ही धंधा करने बैठेगा और पूरा झोपड़पट्टी और काम बर्तन का काम पे जाता हम लोग। और हमारा छोटा बच्चा लोग रोड पे खेलता है, कोई गाड़ी नहीं जाएगा तो हम लोग क्या करेगा। मुलुंड पश्चिमेला स्कायवॉकची गरज नसून स्कायवॉकची खरी गरज पूर्वेला असल्याचं नागरिक सांगतायत। स्कायवॉकसाठी लागणारा खर्च कराच्या रूपाने प्रशासन नागरिकांकडून वसूल करणार आहे। त्यामुळे नागरिकांनी केलेल्या विरोधाला प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। झी24 ताससाठी कपिल राऊतसह गणेश रुपाले, मुंबई। नमस्कार, महाराष्ट्रामध्ये आज इतकंच। मात्र थोड्याच वेळात मेट्रो मॉर्निंग मध्ये आणखीन काही घडामोडी जाणून घेऊया पूजाकडून। पाहत राहा झी24 तास।